कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर कीर्तनाचे काही नियम आहेत. कीर्तनाचा पहिला नियम, कीर्तनामध्ये कुणीही बडबड करायची नाही. ओ महिला मंडळ, कीर्तनामध्ये कुणीही बडबड करायची नाही. कारण कीर्तनामध्ये बडबड केल्याच्या नंतर काय होतं? कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मासी. पुढच्या जन्मामध्ये बेडूक व्हावं लागत, मग गटारी जावं लागत, डाराव डाराव करावं लागत, किड्या मुंग्या खावा लागतात. त्याच्यामुळे कीर्तनामध्ये कुणी बडबड करायची नाही. कीर्तनाचा पहिला नियम झाला. कीर्तनाचा दुसरा नियम, कीर्तनामधून कुणीही उठून जायचं नाही. कीर्तनाचा तिसरा नियम, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळी कुणीही हाताने टाळी वाजवायची. मग ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल. श्री संत बाळू मामांचं आगमन आपल्या या पवित्र गावामध्ये वांबुरीमध्ये झालेले आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यांचा आपल्या गावामध्ये आगमन झालंय ते श्री संत बाळू मामा आहेत आणि त्या बाळू मामांची आपण ख्याती पाहू गेलो, त्या बाळू मामांचा महिमा महत्व जर आपण पाहू गेलो तर सांगावं तेवढं थोडंच आहे. बाळू मामांनी जन्माला आल्यापासून वेगवेगळे चमत्कार केलेले आहे, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. बाळू मामा हे धनगर समाजात जन्मलेले आहेत, पण ते फक्त धनगर समाजाचे संत नव्हते, तर बाकीच्या धर्मामध्ये बाकीच्या जातीमध्ये देखील त्यांना संत म्हणून ओळखलं जात होतं. श्री संत बाळू मामा हे धनगर समाजाचे संत योगी आहेत. ते साक्षात महादेवांचा अवतार आहे. बाळू मामाने जन्माला आल्याच्या नंतर आपल्या स्वतःच्या कुटुंबापेक्षा गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये भर दिलेला आहे. अधिक महत्त्व गोरगरिबांची सेवा करण्याला दिलेला आहे. त्यांनी आपल्या साध्या शिकवणीतून अनेक लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत, अनेक लोकांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत. बाळू मामांनी अनेकांच्या डोळ्यातनं पाणी पुसलंय. बाळू मामांनी अनेक लोकांचं दुःख दूर केलंय.